परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल जपणामध्ये। तर आता वाजले सकाळचे 7:30। इराणिया स्कूलला गेले, इवन श्रियान सुद्धा स्कूलला गेलेला आहे आणि म्हटलं चला तुम्हाला आपल्या गार्डनची अपडेट द्यावी, कारण गेल्या 8 दिवसापासून मस्त ट्रॅव्हलिंग सुरू होतं। त्यानंतर तुम्ही बघितलंय की आपलं मॉर्निंग रुटीनचा पण ब्लॉग तुम्ही बघितला आहे की कसं धावपळ असतं। सो म्हटलं आज परत एकदा थोडं सकाळी सुरुवात करावी ब्लॉगला। तर आता मी तुम्हाला ना बॅकयार्डला घेऊन जाणार आहे आणि आपले ते 8 दिवस झाडं कशी होती, म्हणजे कशी राहिली आहेत अजूनही ते दाखवते। तसंच मला ना इंस्टाग्रामवर बरेच मेसेजेस येतात, आय डोंट नो कमेंट सेक्शनमध्ये किंवा यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक का लिहत नाही माहिती नाही, पण इंस्टाग्रामवर म्हणजे वाया रील माझ्यापर्यंत जे पोहोचतात सो त्यांचे मेसेजेस आहेत। तर त्यांनी बरेचदा विचारलं की तुम्ही आता जे फिरायला गेले होते ना तेव्हा तुम्ही जे ड्रेसेस वेअर केले ते कुठनं घेतलेत, इवन असे ड्रेसेस सौदीत चालतात का, कारण त्यांनी जसं ऐकलं आहे किंवा जी माहिती आतापर्यंत लोकांपर्यंत ही जात होती की सौदी अरेबियामध्ये खूप खूप कवर राहावं लागतं किंवा अजिबात नॉर्मल ड्रेसेस वेअर करता येत नाही, तुम्हाला बुरखा घालावा लागतो। तर तुम्ही असे कपडे कसे घातले किंवा हे कपडे कुठनं घेतले असा बराच प्रश्न मला आलेला आहे आणि हे दोघे तिघींनी विचारलं आहे। तर म्हटलं चला यावर एक व्हिडिओ बनवावा। तर ज्यांना माहिती आहे, जे आधीपासून ब्लॉग फॉलो करत आहेत त्यांना माहिती आहे, पण जे नवीन पहिल्यांदा बघताय आणि ज्यांना असं वाटतंय कुतूहल आणि ज्यांनी हा प्रश्न विचारला किंवा ज्यांना वाटतंय की जाणून घ्यावं त्याच्यासाठी सांगायचं असं की सौदी अरेबियामध्ये बुरखा कंपल्सरी नाही। 2018 पूर्वी कंपल्सरी होता, पण आता इतका कंपल्सरी नाही। फक्त एकच त्यांचा रूल आहे की तुमचं बॉडी थोडी कवर असावी, म्हणजे तुम्ही इथे कितीही फॅशन जरी करायचं असला तरी सुद्धा त्याला एक मर्यादा असावी असा यांचा नियम आहे। म्हणजे तुम्ही ते जीन्स वेअर करू शकता, टी शर्ट वेअर करू शकता, नो इश्यू, पण त्यामध्ये तुमचं शरीर दिसता कामा नाही। म्हणजे तुम्ही अगदी म्हणाल की मी स्लीवलेस घालून बाहेर फिरते तर असं नाही। हां, तुम्ही 3/4 स्लीव्स किंवा असं थोडं फॅन्सी कपडे घालू शकता, त्याला काहीही ऑप्शन म्हणजे त्यांनी असं ऑब्जेक्शन असं घेतलेलं नाही, पण त्याला मर्यादा नक्कीच आहे आणि मला वाटत नाही यात कुठेही चुकीचं आहे, कारण कुठेतरी तुम्हाला काही गोष्टींसाठी लिमिटेशन्स लावणं गरजेच्या असतात आणि यांच्या देशाचा जो नियम आहे त्या मानाने म्हणजे मला असं जाणवतं की त्या मानाने खूप जास्त फ्रीडम दिला आहे। नाहीतर पूर्वी ज्या लेडीज इथे राहायच्या, ज्या 20-22 वर्षापूर्वीपासून इथे राहत आहेत त्या सांगतात की आधी त्या लोक अबाया म्हणजे बुरखा घालायच्या आणि घालावंच लागायचं, कारण तुम्हाला जर या कंट्रीमध्ये राहायचं आहे तर तुम्हाला या कंट्रीचे नियम फॉलो करणं फार गरजेचे आहे। पण टचवूड आम्ही आलोय आणि आम्ही आल्यानंतर आम्हाला हे काही फेस करावं लागलं नाही आणि आता आम्ही अगदी नॉर्मल ड्रेसेस घालून बाहेर जातो। इवन मी ज्या कंपाऊंडला राहते सो कंपाऊंडच्या आत तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला म्हणजे असं नाही की तुम्ही हेच कपडे घाला किंवा तेच घाला, यासाठी काहीही बंधन नाही। तुम्ही पाहिजे ते कपडे तुम्ही वेअर करू शकता, पाहिजे ते फॅशन इथे करू शकता। सो जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट प्रायव्हेटली करत असता, म्हणजे आमची पार्टी असो किंवा बर्थडे पार्टी म्हणा किंवा कुठलीही असं, सो तेव्हा काहीही लिमिटेशन्स नाही। पण जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसवर जाता, फॉर एक्झाम्पल मॉलला जाता किंवा बाय रोड तुम्ही वॉक करत असाल कुठल्या रोड साईडला, तर अशा वेळेस तुमचं शरीर हे झाकलेलं असावं, फक्त एवढाच यांचा नियम आहे आणि तो कशा पद्धतीने झाकायचा हा आपला प्रश्न आहे। त्यामुळे आपण फुल गाऊनसुद्धा वेअर करू शकतो। आणि राहिला प्रश्न मी ते कुठनं घेतलेत कपडे, तर ते मी शीन ॲप आहे, जसं आपल्या इंडियामध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा बरेचसे ॲप आहे, तसं इथे शीन ॲपसुद्धा आहे। सो ज्यावर फार छान छान ड्रेसेस मिळतात आणि मी इथल्या नियमांना सूट होईल आणि मला आवडेल अशा पद्धतीने मी ते ड्रेसेस घेतलेले। जर मला वेळ मिळाला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ड्रेसेस दाखवणार, तसं तर तुम्ही रीलमध्ये आणि व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलंच आहात, पण तरी जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला दाखवणार। तर चला आता थोडं बॅकयार्ड आता सध्या कसं आहे आपलं हे दाखवते। तर जस्ट मी आता बॅकयार्डला आलेली आहे आणि एवढे 8 दिवस घरी नसून सुद्धा आपलं तुम्ही बॅकयार्ड बघू शकता किती व्यवस्थित आहे ते। जस्ट ग्रास कटिंग करून घेतलेली आहे काल, कारण ग्रास जास्त वाढला की तो खराब होतो, तुम्हाला इथे जरा दिसत असेल पॅच पडतोय, सो त्यामुळेच। आणि आम्ही अशा पद्धतीने पाणी देतोय आणि ऑलरेडी आम्ही एक गार्डनर अपॉइंट केला आहे ज्याने 8 दिवस खूप छान काळजी घेतली आपल्या गार्डनची। त्यामुळे बघा इथे, पण आता काय होतं ना आपल्या इथे तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी झाडं आहेत, म्हणजे इथे 4 आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 2, त्यामुळे ना हा पाला खूप पडतो। सो पालापाचोळा इथे होतच असतो आणि आज आहे क्लिनिंग डे, सो आज हे सगळं क्लीन होणार। त्यानंतर इकडे बघा आपल्या इथे ना मोगऱ्याच्या ह्याला किती छान अशा कळ्या आल्या आहेत आणि हे बघून इतकं छान वाटतं ना खरंच। हे बघा किती छान अशा कळ्या आल्यात, काही फुलं उमलली आणि मग ते ड्राय सुद्धा झाली आहे।
सो इकडे, आणि ही हळदी कुंकूचं झाड ज्याला किडा लागलेला, तर तुम्हाला इथे दिसत असेल पान किती खराब झालंय ते. सो असं किडे लागले होते याला, त्यामुळे खराब झाले. आणि दुसरं तर अगदीच खाऊन टाकले. नंतर हे दुसरं, आणि इकडे मस्त मस्त अशी झाडी आहेत. त्यानंतर इकडे बघा, इथे सुद्धा छान मोगऱ्याला अशी फुलं आलेली, छान फुलं आलेली, पण आता ती ड्राय झाली आहे. आणि एक छान त्यामध्ये सुद्धा एक कळी उमलली आहे, हे बघा. खूप छान. आणि जसं मी बोलली ना की आपलं हळदी कुंकूचं झाड दुसरं हे खराब झालं आहे, पण आम्ही त्याला काढलं नाही. कारण तुम्हाला सांगते की इथे जे बघा, इथे ना हे पूर्ण ड्राय झालेलं आणि खराब झालेलं, पण याला कंटिन्यू पाणी आणि खत दिल्यामुळे परत एकदा छान अशी पानं आलेली आहेत. सो होप सो हे अजून छान होईल. आणि हे सुद्धा झाड बघा किती छान झालं ते, आणि याला सुद्धा मस्त फुलं आलेली. आणि आता ते सगळे ड्राय होत आहे, कारण जेव्हा फुलं आली तेव्हा आम्ही घरी नव्हतो. आणि काही असे व्हिडिओज काढले आहेत मी. आणि बघा असे किडे इथे होतात, आणि अशा माशा लागल्या आहेत इथे, तुम्हाला दिसत असेल. आणि यामुळे ना झाडं अगदी खराब होतात. सो इकडे सुद्धा मोगऱ्याच्या याला खूप मोठं असं फूल आलं होतं, जे आता परत ड्राय झालं आहे. तरी मला वाटतं तुमच्याशी शेअर करावं. यात छोटी छोटी आपण जी झाडी लावली होती ना, छोटी अगदी, ते मला माहिती होतं की 15 दिवस 1 महिन्यात खराब होईल. सो ते खराब झालं आहे. नंतर सगळ्यात छान राहिलं ते हे, मला फार आवडलं. हे बघा किती छान दिसते ना, याकडे बघून खूप फ्रेश वाटतं. आणि हे सुद्धा ड्राय झाली आहेत. सो नेक्स्ट टाईम आम्ही अशी रोपं आणणार जी भरपूर दिवस टिकणार आणि छानही दिसतं म्हणून. आणि इकडे सुद्धा, आणि इथे आम्ही लावलेलं आहे मँगो. सो जितकेही काही यावर्षी आंबे खाल्ले त्याच्या सगळ्या इथे ज्या गुह्या असतात, म्हणजे बिया असतात मोठ्या, त्या लावलेल्या आहे. बघूया झाड येतं की ते सगळं ड्राय होतं ते, पण आम्ही आमचा प्रयत्न नक्कीच केलाय. आणि हा वेल छान वाढतोय. आता जरा बाहेर सुद्धा गेलेला आहे, हे बघा. तर जस्ट आता मी किचनमध्ये आले. आता वाजलेले आहेत 9:30 आणि फ्रेश झाली, घरातली बऱ्यापैकी कामं आवरून घेतली. कारण आता मुलांची स्कूल जी आहे ती फार कमी वेळाकरिता असतं, तर मुलं लगेच येणार. तर म्हटलं ते आधी बनवून घ्यावं. जे नेहमी मी बनवत असते ते म्हणजे प्रोटीन बॉल्स, आणि हे मला फार आवडतं. आणि काही गोड खायची इच्छा झाली की मी नेहमी हे बनवत असते. आणि ऑलरेडी एक स्लॉट जो आहे तो संपलेला आहे, आणि आता अगदी थोडं थोडंच राहिलेलं आहे. सो पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स हे नेहमी वापरत असते मी. सो मला असं वाटतं की हे जे आहे ना, याचे लाडू किंवा चिक्की तुम्ही बनवले की छान लागणार. पण जनरली आपण चिक्की बनवताना गूळ वापरत असतो. पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सौदी अरेबिया हे जे आहे हे डेट्ससाठी खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे खजूरसाठी खूप प्रसिद्ध आहे. सो इथे ना डेट सिरप मिळतं, म्हणजे खजूरचं छान अशी पेस्ट केली ऑलरेडी मिळत असते. सो मी म्हटलं आपण त्यामध्ये बनवावं. सो लास्ट टाइम मी जेव्हा बनवलं तेव्हा डेट सिरपमध्येच बनवलं. आणि यामध्ये मी काय काय टाकत असते, तर यामध्ये आहे पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स. आणि हे ऑलरेडी मी बोलली ना तुम्हाला की माझं ऑलरेडी एकदा बनवून झालं आहे. सो ते सगळं असंच ठेवलेलं मी, कारण म्हटलं नेक्स्ट टाइम सुद्धा एकदा छान बनवावं. आणि हे आहे फ्लेक्स सीड्स. सो जवस, सगळ्यांनाच माहिती आहे हे जवस फार उपयुक्त आहे. आणि इकडे आहे तीळ. असं होतं ना, जेव्हा फास्ट बोलायचं असतं कधी कधी शब्द साठवत नाही. सो हे 4 यूज करते. यामध्ये मी पीनट नाही घालत. जर पीनटचं मला खायची इच्छा झाली सो मी पीनट आणि गूळ असं मिक्स करून नेहमीच खात असते. त्यामुळे मी हे चिक्कीमध्ये नाही टाकत पीनट. आणि काय होतं ना, कधी कधी आपल्याला पाहिजे तशी छान अशी शेंगदाणे नाही मिळत, आणि मग त्याचा एक वेगळा वास येतो. त्यामुळे मग मी यामध्ये ॲड नाही करत. तर मला असं वाटतं याच्या हार्डली 10 ते 12 लाडू होतील. पण म्हटलं करून घ्यावं, आता थोडा वेळ आहे, अर्धा पाऊण तास आहे माझ्याकडे. सो तो सत्कर्मी लावावा आणि तुमच्याशी सुद्धा छान अशी रेसिपी शेअर करावी. सो मी याला ना आधी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. आणि सगळ्याला आपण 1 बाय 1 ड्राय रोस्ट करायचं आहे. आणि नंतर एकत्र परत एकदा हार्डली 2 to 3 मिनिट्ससाठी ड्राय रोस्ट करायचं आहे. तर चला मी हे सगळं करून घेते आणि नंतर याची पूर्ण रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर आता हे छान असं रोस्ट झालेलं आहे. आणि तुम्ही असा कलर सुद्धा बघू शकता किती छान असा चेंज झालेला आहे. आणि ना हे काही न टाकता सुद्धा खायला खूप छान वाटतात. इतकी छान याची टेस्ट असते. स्पेशली पंपकिन सीड्स हे खूप छान वाटतात. आता सध्या फार गरम येते आणि याला थंड लगेच व्हावं म्हणून ना मी असे जाळीदार याच्यात ठेवते. ते लगेच थंड सुद्धा होऊन जाणार, कारण आपल्याला ना याला बारीक करायचं आहे. पण बरेच जण याचं पावडर करतात, पण मी याला थोडं जाडसर ठेवते, म्हणजे तो लाडू छान वाटतो. प्रोटीन बार जर बनवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही याला थोडं जाडं ठेवा असं मला वाटतं. आता मी यामध्ये थोडं तीळ आणि फ्लेक्स सीड्स जे आहे हे सुद्धा ड्राय रोस्ट करून घेते.
आणि ॲक्च्युली मी याचं प्रमाण सांगायची राहिली तर याचं सगळ्यांचं प्रमाण आपल्याला सेम घ्यायचं आहे. म्हणजे जितकेही सीड्स आपण यामध्ये घालणार आहोत ते सगळ्यांचं प्रमाण सेम घ्यायचं आहे. आणि जे गोड आहे ते आपण आपल्या चवीनुसार म्हणजे जेवढं आपल्याला आवडतं गोड त्यानुसार आपल्याला ते ॲडजस्ट करायचं आहे. आणि जसं मी सांगितलं की मी डेट सिरप वापरणार. सो डेट सिरप जे आहे ती थोडं लिक्विड फॉर्ममध्ये ऑलरेडी असतं, त्यामुळे मला त्याची टेस्टपेक्षा त्याची कन्सिस्टन्सी कशी बनते त्या पावडरसोबत ते बघून मग मी ते जे आहे प्रोटीन बॉल्स बनवत असते. पण जर तुम्ही चिक्की वापरणार असाल म्हणजे सॉरी गुळापासून जर बनवणार असाल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय गुळ वापरून किंवा मग त्याचं सिरप बनवून पण तुम्ही करू शकता. तर म्हटलं लगेच आठवलं की अरे मी सगळं केलं सांगितलंय पण तुम्हाला प्रमाणच सांगितलेलं नाही. तर हे समप्रमाणात घ्यायचं आहे. आणि जमत असल्यास फ्लेक्स सीड्स म्हणजे जवस थोडं कमी घेतलं तरी चालेल, कारण बऱ्याच लोकांना जवस नाही आवडत. सो ते थोडं त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. जास्त नको पण कमी ठीक आहे. तर कमी प्रमाण चालेल त्याचं, पण जास्त नकोच. आणि तसंच यामध्ये ना आपण चिया सीड्स सुद्धा घालू शकतो. सो सगळ्यांनाच माहिती चिया सीड्स कसं असतात ते, तर मी तुम्हाला दाखवते. बघा, तर चिया सीड्स जे आहे कुठल्याही मार्केटमध्ये मिळतं, तुम्हाला दिसत असेल. तर हे सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मुलांना आवडत नाही त्यामुळे मग मी चिया सीड्सचा वापर नाही करत. पण हे सुद्धा खूप छान आहे, बेनिफिशियल आहे. आणि इकडे आपल्या ना फ्लेक्स सीड्स सुद्धा मस्त ड्राय रोस्ट झालेले आहे. आता जरा आवाज येतोय तडतडण्याचा म्हणजे तो छान रोस्ट झालेला आहे. तर इकडे आपलं तीळ सुद्धा छान असं रोस्ट झालंय आणि मी ते त्याला यात काढून घेते म्हणजे छान असं थंड होईल. बघा, तुम्हाला दिसत असेल छान असं गरम झालंय ते. सो मी याला यासाठी सेपरेट ठेवलं कारण ही जी जाळी आहे ना, ही जी जाळी आहे ना ही थोडी मोठी आहे, त्यामुळे मी तर आता याला ना बारीक करून घ्यायचं आहे. सो मी यामध्ये सगळं मिश्रण टाकते पहिले. आणि हे सगळं मी जसं दाखवलं की मी एकत्र करून घेतलंय छान. आणि बऱ्यापैकी थंड सुद्धा झालेलं आहे. आणि यामध्ये तीळ सुद्धा घालून घेते. हे बघा, असं जाडं भरडं केलंय. तर मी एकदा चेक करणार. येस, इट्स परफेक्ट. हे बघा, तर आता मिश्रण तर छान रेडी झालंय. आणि हे आहे डेट सिरप, डेट पेस्ट ॲक्च्युली, नॉट सिरप, म्हणजे अगदी लिक्विड नाही पण छानपैकी पेस्ट आहे याची. आणि हे ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. याआधी सुद्धा छान लाडू बनवले त्यामुळे बरंचसं वापरण्यात आलंय. इथे दिसत असेल तुम्हाला. आणि आता जितकं आहे त्यातलं किती लागतं माहिती नाही. सो याचे मी आता छान असे बॉल्स बनवून घेणार म्हणजे लाडू बनवून घेणार. आणि नंतर मी तुम्हाला सगळ्यांनाच दाखवणार की ते कसे होतात. आणि खरंच तुम्ही ट्राय करा. आणि जमत असल्यास डेट सिरप किंवा म्हणजे डेट्स खजूर जे आहे, जे ओलं खजूर मिळत असतं मार्केटला, त्याचे सुद्धा तुम्ही पेस्ट घरी बनवू शकता. आणि अशी जर तुम्हाला डायरेक्ट रेडीमेड मिळत असेल तर फारच छान. पण इथे इझिली अवेलेबल होतं त्यामुळे मग मी माझ्या सोयीनुसार हे घेतलेलं आहे. तर चला आता मी लगेच मिक्स करते कारण मिक्स करण्यात पण फार वेळ जातो. हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय झालं ना, जरा कडक झालं. हे बघा, थोडा कडक झालं. त्याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यावं लागेल आता. आणि ही छान आता नॉर्मल टेम्परेचरवर आले, तुम्ही इथे बघू शकता. आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं आहे. तर आता हे मी लगेच मिक्स करते. आणि मी बराच वेळचं ना वाट बघत होती की कधी हे होणार, तोपर्यंत राहिलेले कामं करून घेतले. तर यामध्ये मी छान डेट पेस्ट जी आहे ती घालून घेतली आहे. आणि मस्त आता याचे लाडूसुद्धा बनणार, तुम्हाला दाखवते. मिक्स करायला थोडा वेळ लागतोच कारण ही जी पेस्ट असते ना ही जास्त स्टिकी असते त्यामुळे. सो हे बघा. आणि आपल्या इथे कोणी नसतं कॅमेरामॅन, मला करावं लागतं त्याच्यामुळे ट्रायपॉडला लावून मला चेक करावं लागतं की व्यवस्थित सगळं होतंय की नाही. तर असो. आणि जर लाडू बनत नसतील तर तुम्ही ना हाताला जरा तूपसुद्धा लावू शकता. पण मला नाही आवडत ते कारण त्यात तो तुपाचा वास, जर हे लाडू जास्त दिवस राहिले ना तर मला तो तुपाचा वास सहन होत नाहीच आवडत त्यामुळे. तर हे बघा किती छान असं छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत.
तर मी याला जरा फिनिशिंग देते, म्हणजे छान त्याला कलर, त्याला शाईन येतं ॲक्च्युली. आणि जर तुम्ही याला तूप लावलं ना तर ते अजूनच छान शाईन करतं. तर हे बघा, अगदी छोटासा, कुठे दाखवायचं, हे बघा दिसतोय. तर असे छान मी आत्ता हे लाडू संपूर्ण बनवून घेते, कारण इराणिया यायची वेळ झालेली आहे. सो इराणिया पहिले तर श्रियान येणार, सो श्रियान आल्यानंतर इराणियासुद्धा येणार. सो बिफोर दॅट मला हे कंप्लीट करायचं आहे. नाहीतर मुलांना जर लाडू दिसले तर ते जेवणार नाही. आणि त्यांना जेव्हा मी हे लाडू दाखवणार तर त्यांनासुद्धा खूप छान वाटणार, कारण लास्ट टाइम जेव्हा मी बनवले ना तेव्हा 3ऱ्या दिवशी लाडू संपलेत घरचे. आणि तेव्हा मी 28 लाडू म्हणजे लाडू बनवले होते आणि 3ऱ्या दिवशी लाडू संपले. त्याच्यामुळे हे जरा जपून ठेवावे लागणार. लाडू खायला प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यानंतर ते काय करतात की जेवण करत नाही. सो दॅट इज नॉट गुड. सो म्हणून मग मी म्हणाली की जरा लपवून ठेवावे लागणार. तर मी शेवटचा लाडू बनवते आहे आणि आता जवळ मी काउंट केले तर 23 लाडू झाले आहेत. आणि मला हे सांगायचं होतं, हे बघा, मी कुठलंही तूप तेल न वापरता सुद्धा, तुम्हाला हातावर जरा शाईन दिसत असेल तर हे यामध्ये ऑलरेडी ऑइल असतं, जवस आपण वापरलेलं आहे यामध्ये, त्यानंतर सनफ्लावर सीड्स वापरलेलं आहे, सो सनफ्लावर ऑइलसुद्धा असतं. सो ऑलरेडी ऑइल यामध्ये निघतं आहे, तर तुपाची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला. तर हे बघा, छान असे लाडू झालेले आहे आणि 23 झाले, कारण मी जरा छोटे छोटे लाडू बनवले. तर हे बघा, दिसायला पण छान दिसतंय. आणि ॲज युज्युअल जेव्हा मी माझा ब्लॉग शूट करत असते मला एकतरी कॉल येतो आणि ते थोडं डिस्टर्ब होतं. आणि इकडे बघा, आपली निया आली आहे स्कूलमधनं आणि तिचा चेहरा तुम्ही बघू शकता, कारण तिने अख्खा लाडू तोंडात टाकलाय. कसं झालंय बाळा लाडू? काही जागाच नाही. आणि तिची मैत्रीण मुक्ता तू ट्राय केला ना, आवडला? छान झालंय. काय हवंय तुला? लाडू. आणि हे काय केलं श्रियान? हे काय केलं? अरे आता परत फोन आला. तर इराणियाला तर लाडू हा तसाही आवडतो आणि आत्ताच केल्यावर ते अगदी ताजं ताजं खाण्यात मजा काही वेगळीच असते. तर आता वाजलेले आहेत 11:20 आणि इराणिया श्रियान तिघेही छान घरी आले आहेत. तिघांनी मस्त ते लाडू पण खाल्ले आहेत. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण परत उर्वरित कामं माझे आहेत ते सुद्धा करायची आहेत. तर म्हणलं महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे हे की प्रोटीन बॉल्स कसे बनवायचे किंवा त्यामध्ये काय काय साहित्य आपण वापरू शकतो ते मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचं होतं. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.